चुन चुन कर, ढूंढ ढूंढ कर, खोज खोज कर बदला लेंगे बॉस, छोडेंगे नहीं किसी को. जर तुम्हाला स्वप्न मोटिवेट करत नाही, जर तुम्हाला गरजा मोटिवेट करत नाही, तर साला तुमच्या लाईफ मध्ये ज्यांनी ज्यांनी तुमची वाजवली ना, चला त्यांना समोर ठेवून गिरने की डर से चलना छोड़ देंगे तो दौड़ेगा कैसा. भरोसा रखो मैं करके दिखाऊंगा, हमारे फैमिली के लिए आपका नाम रोशन करके दिखाऊंगा. ये जज्बा चाहिए दोस्तों, इसको बोलते डिसिजन. मला असं वाटतं आयुष्यामध्ये, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये कोणी ना कोणी असे लोक आहेत की त्या लोकांचा आपल्याला बदला घ्यायचा आहे. मग त्यांनी आपल्याला पाहिलं पाहिजे यशस्वी होताना. कित्येक लोक वाट पाहतायत तुम्ही फेल होण्याची, पण तुम्ही त्यांना चुकीचं सिद्ध केलं पाहिजे. कित्येक लोकांना असं वाटतं की तुम्ही बंद करावं एक कुठाने, आणि त्यांना गॅरंटी आहे तुम्ही बंद करणार आहेत, पण साला तुम्ही त्यांचं स्वप्नच राहून द्या. काय वाटतं? सक्सेस मोठा हत्यार आहे. मला प्रूव्ह करायचं होतं त्या मित्रांना, त्या नातेवाईकांना, त्या घरच्यांना, ज्यांनी मला हिनवलंय, ज्यांनी माझ्या वडिलांना गाडीतून उतरवलंय, ज्यांनी छोट्याशा पैशामुळे आमच्या घरची इज्जत घातली, चव घातली, आमचं वावर विकायला काढलं होतं, मला गाडीत बसताना बसून नाही दिलं, उतर तू मागून ये. हे असे छोटे छोटे आहेत का नाही हाड तुमच्या आयुष्यात, का नाही येत? हा, मग मला असं वाटतं त्या सगळ्या लोकांनी ज्यांनी ज्यांनी हिनवलंय ना, त्यांनी आपलं यश पाहिलं पाहिजे. काय वाटतं? आणि आहेत ना आयुष्यात असे लोक, का नाही आहेत? प्रत्येकाच्या आयुष्यात असे लोक होते. कारण की ओव्हरऑल जर बघितलं तर अमिताभ बच्चनला पण लोकांनी हिनवलं होतं. काही कामाचं नाही आहे, हाईट मोठी आहे, नाव मोठं आहे, आवाज मोठा आहे, सगळ्यांनी रिजेक्ट केलं होतं. पण ज्यांनी 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 रिजेक्ट केलं होतं, आज अमिताभ बच्चनजींनी त्यांना सगळ्यांना त्यांच्या समोर उभा राहून, हाईट, नेम, तुमचा व्हॉइस काहीच मॅटर नसतो. इमॅजिन करा कुठले कुठले मूवी काढून राहिला. याला सलाम आहे त्या माणसाला, माझा सलाम. आणि जर तुम्ही अमिताभ बच्चनजीला फॉलो करतायत ना, त्यांच्यातलं एक 5% जरी घेतलं ना, तरी लक्झरियस लाईफ जगू शकतो आपण. काय वाटतं तुम्हाला? बदला घेतलाय त्यांनी, घेतलाय का नाही घेतला? तुमच्या आयुष्यात तुम्हाला मोठं व्हायचं असेल ना, आज ज्यांनी ज्यांनी अपोज केलंय ना, ज्यांनी ज्यांनी तुमची अवकात काढली ना, ज्यांनी ज्यांनी तुमच्यावर विश्वास नाही ठेवला ना, जे जे तुम्हाला सोडून गेलेत ना, साला त्यांच्यासाठी स्वप्न, गाडी, मर्सिडीज, घर, लाखो करोड रुपयासाठी नाही, त्यांच्या नजरेत साला तुम्हाला जिंकायची, याच्यासाठी तुम्ही बिझनेस केला पाहिजे. ज्यांनी ज्यांनी आपली पैशासाठी, ॲडजस्टमेंटसाठी, पगारवाढीसाठी इंटरव्ह्यूमध्ये आपल्याला रिजेक्ट केलं, आपल्याला धंद्यामध्ये कुठं ना कुठं सपोर्ट केला नाही, लई गरज होती तेव्हा आपल्याला मदत नाही झाली, अशा सगळ्या लोकांच्या पुढं तुमची लाईफ केली पाहिजे. ज्यांनी पार्टनर म्हणून, ज्यांनी प्रेमात ब्रेकअप केलंय, ज्यांनी मैत्रीमध्ये आपल्याला इग्नोर केलंय, ज्यांनी आपल्याला चान्स नाही दिला, ज्यांनी आपल्याला सोडून दिलंय, ज्यांनी आपले वाईट काळ आला म्हणून आपल्या हाताला आपला बदला, आपल्याला काहीतरी जिंदगीमध्ये काही षड्यंत्र केलं, काही किडाकांडी केली, अशा लोकांना बोलून, त्यांच्या पाठीमागे काड्या करून, स्टेटस ठेवून, त्यांना शिव्या घालून, त्यांना त्रास देऊन तो रिवेंज नाही घ्यायचा आपल्याला. आपल्याला कोणता रिवेंज घ्यायचा? त्यांच्यापेक्षा मोठी गाडी, त्यांच्यापेक्षा मोठी लाईफस्टाईल, त्यांच्यापेक्षा मोठं इन्कम, त्यांच्यापेक्षा जास्त फन फॉलोविंग, त्यांच्यापेक्षा जास्त इज्जत देणारे लोक. त्यांच्या जर 50 लोकात टाळ्या वाजल्या असतील ना, तर साला आपल्यासाठी 500 लोकात टाळ्या वाजल्या पाहिजे. साला हे टार्गेट ठेवून काम करा. आणि त्यांनी तर तुम्हाला एकदा तुम्हाला त्रास दिलाय ना, साला तुमची अचिव्हमेंट त्यांना रोज जागा करू शकते. याला म्हणतात खराब बदला. काय म्हणतात याला? एक मुलगी जिचा प्रियकर तिच्यावर फार प्रेम करत होता, पण जेव्हा पाय कट झाला ना, तेव्हा ते प्रियकर म्हणला, तुझ्यासारख्या लंगडीच्या हवाले मी माझी जिंदगी करू शकत नाही. तू नाचत होती तेव्हा लय भारी होती, पण आता तू माझ्या लाईफमध्ये काहीच फायदा नाही आहे. डॉक्टरांनी तुझा पाय काढून टाकला की पाय तुझ्या शरीराला त्रास देणार होता, मी पण तुला माझ्या लाईफमधून काढून टाकतोय, कारण की तुझ्यामुळं मला पण त्रास होऊ शकतो. प्रूव्ह देम रॉंग. बदला घ्या. बोलून नाही, कंप्लेंट करून नाही, धमक्या देऊन नाही, भीक मागून प्रेम नाही मिळवतेत, इज्जत नाही मिळवतेत, भीक मागून अधिकार गाजवून मी सिनियर आहे म्हणून कुछ नाही होगा, नवरा आहे म्हणून नाही, बायको मी अधिकार आहे म्हणून ताकद शक्ती नाही. रियल बदला, यश, रिवेंज.
घेतलाच पाहिजे. घेतला पाहिजे की नाही घेतला पाहिजे. आणि तो रिअल रिव्हेंज आहे. याला कंपॅरिझन नाही म्हणत. जर तुम्हाला स्वप्न मोटिवेट करत नाही, जर तुम्हाला गरजा मोटिवेट करत नाही, तर साला तुमच्या लाईफमध्ये ज्यांनी ज्यांनी तुमची वाजवली ना, चला त्यांना समोर ठेवून तुम्ही 24 तास नाही, दिवसाला आहे ना चला 200 तास काम केलं पाहिजे. काय अधिकार नाही तुम्हाला टाइमपास करायचा. श्वास जो आत घेतलाय ना, तो शरीरात जाऊन कार्बन डायऑक्साईड बाहेर काढेपर्यंत जी एनर्जी भगवंताने दिली ना, ती एनर्जी तुम्ही तुमच्या टार्गेटसाठीच वापरली पाहिजे. याला म्हणतात खरी लाईफ. काय म्हणतोय मी, ऐकताय का? श्वास घेऊन बाहेर सोडता का नाही सोडत? काहीच अधिकार नाहीये फालतू टाइमपास करण्याचा. आणि जेव्हा त्या मुलीला प्रियकराने रिजेक्ट केलं ना, तेव्हा तिला झोप नाही आली. ती म्हणली नाही उद्या सकाळी नवीन वर्षात पुढच्या महिन्यात, आता 25 तारीख आहे, नाही आता ऑक्टोबर आहे ना, जानेवारीपासून सुरुवात करू मी आता 1 जानेवारी. हे टाइमपास नाही, हे मुहूर्त बिर्थ डेट नसतो विनर चॅम्पियन लोकांना. साला आबी अगर खसकली ना त्यांची, इमिजिएट त्याच्यावर ऍक्शन होती. मुहूर्ताचं वाट नाही पाहत ते लोक. डेट्स बेट्स मॅटर करत नाही त्यांना. दिवाळी दसरा बड्डेला पूजा करू, गाडी घेऊ, हे बोंबलत, हे नंबरिंग बिंबरिंग नाही पाहत. त्यांची जो टायमिंग्स आहे ना, त्या टायमिंग मध्ये करतात आणि तो मुहूर्त बनला होतो. समज में आया? तुम्ही जे करता तो मुहूर्त बनला पाहिजे, असा कार्यक्रम झाला पाहिजे. करता तो मूड आला का कार्यक्रम करून टाकायचा. रात्री 2 वाजता घराच्या बाहेर पडली होती. समजतंय का? भारतवर्ष में आजादी रात को ही आई थी. मेरे जिंदगी में भी आजाद जिंदगी जीने का यही टाइम है बॉस. रात्री 2 वाजता घरातून बाहेर निघली होती. काय संघर्ष केला तिने. कुबडी घेऊन चालली आणि ड्रीम काय, मला नाचायचं, चालायचं पण नाही, पळायचं पण नाही, काय. आणि तिच्या समोर कोणीच रोल मॉडेल नव्हतं. त्याच्या अगोदर या जगात पाय तुटल्यावर पाय लावून कोणीच नाचलेलं अपलाइन कोच गाइड्स नव्हता. समझ में आ रहा है? हमारे सामने तो लाखों चल के जा रहे. पर्पज बहुत इंपॉर्टंट आहे दोस्तों. ज्याला नाचायचं आहे ना, तू असं टुनटुन वाजलं ना तरी त्याचा पाय चालू आहे. आणि ज्या आपल्याला नाचता येत नाही ना, याला 5 स्टार हॉटेलचे आहे ना, डीजे लावा, डीजे लगाओ बाबू, डीजे लगाओ. पाहुणे जेवलात काय लगाव, तरी पण असं हे लवंगी फटाकडे, लवंगी सुतुळे आयटम बम पाहिजे. काय पाहिजे? सुतुळे आयटम. येस ऑर नो? आणि ती मुलगी काय केला तिने, डान्स केला. नंतर तिला डॉक्टर पण भेटला, तिला पाय पण कोणीच ओळखीच नव्हतं तिच्या. ती इन्स्पायर झाली. एका स्लायडर वरून, स्लायडर असतं ना मुलं खेळतात ना खाली वर जाणं, ते मुलगा घसरगुंडी उलटी चढत होतं, तिथून इन्स्पायर झाली. आणि त्याला विचारायला गेली, अरे बेटा तूने कैसा किया ये, तुझे डर नहीं लगा जब नीचे फिसलता था? तब डॉक्टर आया और बोला नीचे फिसले का डर गा तो सारा जिंदगी में आगे कैसा बढ़ेगा? अगर गिरने के डर से चलना छोड़ देंगे तो दौड़ेगा कैसा? अगर नाकामयाब हो गए, इसका डर मन के अंदर लेकर काम करोगे तो साला बिजनेस होगा कैसा? मानसिकता फार मॅटर करते. आणि ज्यावेळेस पाय घालत होती ना, तर डॉक्टरने सांगितलं होतं फक्त चालायला दिलाय आणि डान्स करायचा प्रयत्न करत होती. ज्यांनी पाय दिलाय ते पण म्हणतंय, यांनी फक्त तुला काय करता येईल, आणि म्हणती नाचायचे. एक्सपर्ट लोगों की सलाह भी कुछ काम की नहीं है दोस्तों. कभी कभी एक्सपर्ट लोग जिसने पैदा किया, अगर वो भी बोलता है ना, बेटा मत करिए, मैं तेरा बाप हो, फिर भी आंखों में आंखें डाल के बात करना चाहिए, बाबा काका पप्पा, राइट? आपको नहीं दिखता, आपको लगता है नहीं होगा, लेकिन पप्पा मेरे साइड में आकर देखो, पॉसिबल है. सैकड़ों हजारों लोगों ने किए है पप्पा, भरोसा रखो, मैं करके दिखाऊंगा, हमारे फैमिली के लिए आपका नाम रोशन करके दिखाऊंगा. ये जज्बा चाहिए दोस्तों, इसको बोलते हैं डिसिजन्स. अशाच नाही फेमस होत. प्रूव्ह देम रॉंग्स. तिने डॉक्टरला रॉंग प्रूव्ह केलं, त्या प्रियकाला रॉंग प्रूव्ह केलं का नाही केलं? तिचे आई वडील तिला अपोज करत होते, रॉंग प्रूव्ह केलं. तिची मैत्रीण तिला निगेटिव्ह करत होती, नको करू, सोडून दे उद्योग नाद धंदे. मैत्रीण पण तिला निगेटिव्ह करायची, सोडून दे ग मयुरी. आई तिला इमोशनल करायची, बाळा मी तुला कुठंच काम नाही, मी तुला छकुलीसारखे वागन. इमोशनल पण लय कुठे असतात डायलॉग बंद करण्यासाठी आपल्याला. काय करू नको, लय भारी डायलॉग आणतात.
तुला फुलासारखं जपून, हे फक्त बोलबच्चन असते. शेवटी काशी आपल्याच करावं लागते. काय वाटतं तुम्हाला? काही नसतं, फक्त गोड गोड बोलल्या जाऊ, शेवटी पैसे लागले कसाला आपल्यालाच कुठं नाही करावं लागतात. आणि ज्या वेळेस तिला डान्स करायला आली ना, त्या डान्सच्या आधी तिचा इंटरव्ह्यू होत होता. म्हणली मिरॅकल आहे, चमत्कार आहे. आज नृत्य जगामध्ये हे फार मोठं इमॅजिन करू शकत नाही असं वातावरण कोणीच नाही आहे असं, जे पैर टूटने के बाद वापिस पैर लगाकर डान्स कर रहा है. व्हॉट इज अ सिक्रेट? काय यशाचं रहस्य आहे आपल्या? क्या, क्यू, कैसे? ती म्हणली याच्यासाठी बरेचसे लोक आहेत ज्यांनी मला इन्स्पायर केलं. म्हणजे इन्स्पिरेशन माझं होता नकार, मला सगळ्या जणांनी सांगितलं अपोज, पण त्याच्यामध्ये सगळ्यात मेन टॉपची जी पोझिशन होती मला इन्स्पायर करण्यामध्ये माझा बॉयफ्रेंड, माझा प्रियकर. माझा जेव्हा पाय चांगला होता ना, त्यांनी मला लई प्रेम दिलं. आम्ही एकमेकाचे शपथी खाल्ल्या, कसं लग्न करू, काय करू, कसं संसार करू, कशी मजा करू. पण जेव्हा माझा पाय कट झाला ना, त्याने मला चहात पडलेल्या माशीसारखं काढून टाकलं. म्हणला तुझ्या लंगडीचं माझ्या जीवनात काहीच काम. ती गोष्ट इथं लागली म्हणली. आणि मग म्हणली चला आता याचा बदला. आणि म्हणून मी उद्याचा प्रोग्राम करते. आणि एवढी खतरनाक नाचली, फुल हॉल होता. तिचा तो प्रियकर, तिचा बॉयफ्रेंड, होणारा फ्युचरमधला नवरा तिथंच बसला होता भूतकाळातला. असा डान्स केला की ते घुंगर त्याच्या तोंडावर मारले एंडिंगला त्यांनी. इसको बोलते बदला. आता असे घुंगर आपल्याला काय मारायचे? आपला 1 लाखाचा स्टेटसचा चेकच लोकाला घुंगरू आहे. आपली कारचा बुकिंगचा SMS लोकांच्या शिट्ट्या गुल्यात. समज में आया? हा मी ठरलो या सक्सेसफुल. समज में आया? आपली कारची डिलिव्हरी म्हणजे घुंगरू आहे. राईट और रॉंग? आपलं घरच्यांना गाडीत फिरवणं म्हणजे आपली जीत आहे. आणि एका मस्तपैकी सिंगापूरच्या क्रूजमध्ये जाऊन व्हिडिओ काढणं आणि ते स्टेटसला टाकणं आणि त्यांनी पाहणं म्हणजे आपला घुंगरू आहे. क्लियर हो रहा है? हा बदला है. हाँ बदला. चुन चुन कर, ढूंढ ढूंढ कर, खोज खोज कर बदला लेंगे बॉस. छोड़ेंगे नहीं किसी को.